घोषणा एवढ्या की आपल्या हा व्हिडिओ आपल्या ग्रुपला गेल्यानंतर अतिशय उत्साहामध्ये आणि आवाज तुम्ही बनवून राहिला आवाज मला असं वाटते 70% लोकांनी जेवण केलं आवाज द्यायचा तुम्हाला कोण म्हणतो देणार नाही नरेंद्र देवेंद्र नरेंद्र देवेंद्र नरेंद्र देवेंद्र नरेंद्र देवेंद्र नरेंद्र नरेंद्र देवेंद्र हात नाही बोलते नरेंद्र देवेंद्र 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 अन्याय करणाऱ्या शासनाचं करायचं काय अन्याय करणाऱ्या शासनाचं करायचं काय हमारी यूनियन खून पसीना लेने आ रहे चालू व्हिडिओ लाईव्ह चालू आहे खून पसीना ले रहे वेतन देना जे लोक त्यांची यादी त्या आमच्या दिवशी यादी आपली 2 मिनिटात आपण हात वरती येत नाही मी हा परिपोषण केली कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांना जिनी सेवा चाहिए कोणाला म्हणतो सारी जिंदगी हम अच्छा बनाते हैं अच्छा विद्यार्थियों को भी दिया हो जब अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा अंगणवाडी सेविकामध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी अन्याय करणाऱ्या शासनाचं करायचं काय अन्याय करणाऱ्या शासनाचं करायचं काय अन्याय करणाऱ्या मंत्री महोदयाचं करायचं काय अरे आमच्या मागण्या मान्य करा अरे आमच्या मागण्या मान्य करा अरे आमच्या मागण्या मान्य करा हम सर हम सर हम सर हम सर अंगनवाड़ी कर्मचारी एक छुट्टी
एकजुटीचा अंगणवाडी कर्मचारी एकजुटीचा हमारी ताकत हमारी ताकत एक है एक है एक है हमारी ताकत हम एक है मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे संस्कृत मिळालाच पाहिजे हमारी ताकत हा बोल मान्यता देऊन परिचय द्या मॅडम. अर्थ मान्य करावा. आपण किती प्रचंड प्रशिक्षण शिक्षक राज्यातून पाण्यात हमारी ताकत हमारी ताकत हल्ला बोल नक्कीच आम्ही शिक्षक भ्रष्टाचार गेल्याशिवाय हल्ला बोल महाराष्ट्र राज्य वस्तीशाळा शिक्षक संघाचा भारत माता की भारत माता की महाराष्ट्र राज्य वस्तीशाळा नमस्कार तरुण तडफदार सन्माननीय जिल्ह्यातील भंडारा विधानसभा मतदारसंघाचे यांना अशी विनंती करतो आमच्या अमरावती जिल्ह्याचे नेते सर्वसामान्य माणसाचा बुलंद आवाज आदरणीय महाराष्ट्र राज्य वस्तीशाळा शिक्षक संघाचा सगळ्यांना विनंती करतो प्रथमतः या ठिकाणी माझी थोडीशी 2 मिनिट वेळ सांगतो आणि वस्तीशाळा शिक्षकांचा आज महाराष्ट्रामध्ये कार्य काय आहे हे तुमच्या लक्षात येईल. जुलै 2001 मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ 8,665 वस्तीशाळा निर्माण झाल्या. त्या वस्तीशाळेतील जी एक वस्तीशाळा समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्यात 7,500 वस्तीशाळा निर्माण मध्ये जिल्हास्तरीय स्वच्छ सुंदर व सांगली जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार मिळवणारी राज्यातली पहिली वस्तीशाळा ठरण्याचा मान आमच्या वस्तीशाळेत मिळाला. जवळजवळ आजपर्यंत आमच्या शाळेत आजपर्यंत भौतिक उठाव शैक्षणिक उठाव जर पाहिला तर 15 लाखाच्या पुढे शैक्षणिक फक्त हे एकाच वस्तीशाळा शिक्षकांचं असे कार्य नाही तर गावाच्या कानाकोपऱ्यामध्ये वस्तीशाळा आहेत. वाडी वस्तीवरती तांडापांड्यावरती काम करणाऱ्या वस्ती शिक्षक प्रत्येक वस्तीशाळा शिक्षकाचा असं आदर्शवत काम आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक वस्तीशाळा शिक्षक संघाचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक वस्तीशाळा शिक्षक संघाचा अंगणवाडी सेविका अरे कोण म्हणतंय देत नाही अरे कोण म्हणतंय देत नाही कोण म्हणतंय देत नाही महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये काम करत असलेल्या प्रत्येक वस्तीच्या शिक्षकांकडे अतुल्य आहे आदर्शवत आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून आपल्या वस्तीच्या शिक्षकांना नियमित करण्यासाठी 2006 मध्ये जी समिती स्थापन केलेली होती त्या समितीने
खूप महसूल राज्यातील वसतिशाळांचा अभ्यास केला असता त्या वसतिशाळेवर काम करणाऱ्या शिक्षकांचं कार्य, विद्यार्थ्यांची गुणवत्ता या सर्वांचा अभ्यास करून त्यांनी सांगितलं होतं की या वसतिशाळेवर काम करणाऱ्या शिक्षकांना बिनविकल्पणे 2 वर्षाच्या आत त्यांनी नियमित करण्यासाठी त्यांना सेवांतर्गत 2 वर्षाची बदली, परंतु त्याच्यामध्ये शिक्षणाचं सर्वत्रीकरणाचं जे मेन उद्दिष्ट होतं ते मेन उद्दिष्ट सफल करण्याचं काम आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये काम करत असलेल्या हा गोरगरीब वसतिशाळा शिक्षकांनी केलेला आहे आणि त्याची आपण शासनाकडे आपल्या जिल्ह्यात आमची जनसेवा प्रातिनिधिक स्वरूपात सहभागी झाल्या त्याबद्दल मी तुमचं समन्वय समितीच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो. स्वतःसाठी